भुदरगड तालुक्यासह इतिहासप्रेमींचं वैभव असलेल्या ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केलाय। निकृष्ट दर्जाचं काम झाल्यानं या किल्ल्याची तटबंदी कोसळल्यानं संताप व्यक्त होतोय। ठेकेदारानं केलेल्या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून पुरातत्व विभागाच्या देखरेखीवरही संशय व्यक्त होतोय। भुदरगड किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। 2 वर्षांपूर्वी या निधीतून किल्ल्याची तटबंदी, तलावाची दुरुस्ती, छत्रपती शंभू महादेव मंदिरासह किल्ला परिसरातील विविध संवर्धनाची कामं केली होती। किल्ल्याच्या तटबंदीसाठी पारंपरिक पद्धतीनं चिऱ्यांचा वापर करून बांधकाम केलं होतं। मात्र गडावर प्रवेश करण्याच्या डाव्या बाजूची तब्बल 50 फूट लांबीची तटबंदी कोसळल्यानं संवर्धनाच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। तटबंदी कोसळू लागल्यानं ग्रामस्थांमधून भीतीचं वातावरण आहे। ऐतिहासिक वास्तूचं संरक्षण करण्यासाठी मोठा निधी खर्च केला जात असताना तटबंदी अल्पावधीतच कोसळल्यानं ठेकेदारानं नेमकं काय केलंय याची चौकशी करण्याची मागणी होतीये। भुदरगड किल्ला हा परिसराच्या इतिहासाचा महत्त्वपूर्ण ठेवा असून त्याच्या वास्तूंचं संवर्धन करताना केवळ निधी खर्च करण्यापेक्षा कामाचा दर्जा आणि टिकाऊपणाला प्राधान्य देणं गरजेचं आहे। तटबंदी कोसळल्यानं इतिहासप्रेमी आणि गडप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत असून संबंधित कामाची तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये। भुदरगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोट्यावधींचा निधी खर्च होत असताना 50 फूट तटबंदी कोसळणं गंभीर बाब आहे। या कामाची तांत्रिक तपासणी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी इतिहासप्रेमींमधून होत आहे।